आज आपल्यासमोर एक असा प्रश्न आहे जो दिसायला सोपा वाटतो, पण त्याचे धागेदोरे थेट देवाच्या योजनेच्या आणि सृष्टीच्या मुळापर्यंत पोहोचतात. आपण अनेकदा क्षमेबद्दल बोलतो, पण आज आपण ह्या कल्पनेला एका वैश्विक पातळीवर नेणार आहोत. काही धर्मशास्त्रीय लिखाणांच्या आधारे आपण हा प्रश्न विचारणार आहोत. येशूने क्रूसावर सांडलेल्या रक्तामुळे पतित देवदूतांना म्हणजे सैतानाला आणि त्याच्या अनुयायांना क्षमा मिळू शकली असती का? आणि हा प्रश्न केवळ हो किंवा नाही इतका साधा नाही. याच्या उत्तरामध्ये देवाच्या स्वभावाविषयी, त्याच्या न्यायाविषयी आणि त्याच्या अंतिम योजनेविषयी खूप काही दडलेलं आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयामागील वेगवेगळे तर्क आणि दृष्टिकोन समजून घेऊया. हो, पण ही चर्चा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे, कोणती? जी ह्या सर्व कागदपत्रांमध्ये गृहीत धरलेली आहे. ती म्हणजे सैतान पश्चाताप करत नाही आणि करणार नाही. त्याची स्वतंत्र इच्छा देवाच्या विरोधात कायमची निश्चित झाली आहे. अच्छा. त्यामुळे आपण जे काही बोलणार आहोत ते जर तरच्या पातळीवर आहे. म्हणजे जर त्याने पश्चाताप केला असता तर, या एका काल्पनिक शक्यतेवर. हा पाया लक्षात ठेवला की पुढचे मुद्दे समजायला सोपे जातील. बरोबर. म्हणजे हा एक वैचारिक प्रयोग आहे. तर या स्रोतानुसार या प्रश्नावर दोन मुख्य विचारप्रवाह दिसतात. पहिला म्हणतो, होय, क्षमा मिळू शकली असती. आणि दुसरा ठामपणे सांगतो, नाही, हे शक्यच नव्हतं. आपण पहिल्या मतापासून सुरुवात करूया. क्षमा शक्य होती, यामागे नेमका काय तर्क आहे? हा दृष्टिकोन देवाच्या मूळ स्वभावावर, म्हणजे त्याच्या कॅरेक्टरवर आधारित आहे. ओके. या विचारानुसार देव हा प्रेम आणि करुणेचा सागर आहे. जो कोणी प्रामाणिकपणे पश्चाताप करतो त्याला क्षमा करणं हा देवाच्या स्वभावाचाच एक भाग आहे. मग तो प्राणी माणूस असो किंवा देवदूत. म्हणजे समस्या देवाच्या क्षमा करण्याच्या क्षमतेत नाही. अगदी समस्या आहे पतित देवदूतांच्या पश्चाताप न करण्याच्या हट्टामध्ये. देवाचा दरवाजा सर्वांसाठी उघडा होता, पण त्यांनीच आत यायला नकार दिला असं काहीसं. पण मग क्रूसावरील रक्ताची भूमिका काय होती? नेमका हाच या मतामधला कळीचा मुद्दा आहे. ते कसं आहे ना, या विचारानुसार रक्ताचं महत्त्व त्या लाल द्रवात नाहीये, तर त्यागातून आणि प्रेमातून सिद्ध होणाऱ्या तत्वामध्ये आहे. अगदी बरोबर. क्रूसावरील मृत्यू हे देवाच्या निरपेक्ष प्रेमाचं सर्वोच्च प्रदर्शन होतं. आणि ते प्रेम फक्त माणसांपुरतं मर्यादित नव्हतं, ते संपूर्ण सृष्टीसाठी होतं, ज्यात देवदूतही आले. जर पतित देवदूतांनी त्या प्रेमाला ओळखलं असतं, त्या त्यागाचा अर्थ समजून पश्चाताप केला असता, तर त्याच प्रेमाच्या आधारावर त्यांना क्षमा मिळाली असती. पण त्यांनी त्यांची स्वतंत्र इच्छा देवाच्या विरोधात इतकी पक्की केली की ती संधी त्यांनी कायमची गमावली. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एका अर्थी क्रूसने त्यांना एक संधी दिली, पण त्याच वेळी त्यांच्या पापाची अंतिम निश्चितीही केली. हो. पण या टर्टमध्ये मला एक मोठी शंका येते. जर योजना इतकी सरळ आणि वैश्विक होती, तर देवाने देवदूतांना वाचवण्यासाठी देवदूताचं रूप का नाही घेतलं? त्याने माणसाचं म्हणजे आदामाचं रूप का निवडलं? आणि हा प्रश्न मला थेट दुसऱ्या मताकडे घेऊन जातो. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. आणि तुमचा हाच प्रश्न दुसऱ्या मताचा पाया आहे, जे मत म्हणतं की पतित देवदूतांसाठी क्षमा शक्यच नव्हती. का नव्हती? कारण या युक्तिवादानुसार प्रायश्चित हे अत्यंत विशिष्ट असतं. ते काही वन साइज फिट्स ऑल नसतं. म्हणजे सगळ्यांसाठी एकच नियम नाही? नाही. देवाच्या दुसऱ्या रूपाने शेवटच्या आदामाचं रूप घेतलं, कारण त्याला पहिल्या आदामाच्या वंशाचं पाप फेडायचं होतं. त्याचं रक्त हे फक्त आणि फक्त मानवजातीसाठी होतं. थांबा, हे थोडं सोपं करून सांगाल का? म्हणजे रक्तात असं काहीतरी होतं जे फक्त माणसांवरच लागू होतं? हो, तुम्ही असं समजू शकता की ते एका विशिष्ट कुलुपासाठी बनवलेली एक विशिष्ट किल्ली होती. अच्छा. आदामाच्या पापाचं कुलूप उघडण्यासाठी आदामाच्याच वंशातील निष्पाप रक्ताची किल्ली लागणार होती. जर देवाला देवदूतांचं प्रायश्चित्त करायचं असतं तर त्याने देवदूताचं रूप धारण केलं असतं. अगदी. या मतानुसार क्रूस हे सैतानाला दिलेली काही संधी नव्हती. उलट ते त्याच्या पापाचं आणि अहंकाराचं एक जाहीर प्रदर्शन होतं. एक असं व्यासपीठ जिथे सैतानाच्या पापाची खरी भीषणता म्हणजे निर्माणकर्त्यालाच मारण्याची त्याची इच्छा जगासमोर उघड झाली. बापरे. म्हणजे क्रूस हे त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारं न्यायाचं साधन ठरलं, क्षमेचं नाही. नेमकं तेच. वाव. म्हणजे दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन. एक म्हणतो दरवाजा उघडा होता, तर दुसरा म्हणतो त्यांच्यासाठी दरवाजाच नव्हता. पण या चर्चेत या स्रोतांनी एक असा मुद्दा मांडलाय ज्याने मला पूर्णपणे चकित केलं. तो म्हणजे
क्रूसावरील रक्ताचा परिणाम फक्त माणसांवर किंवा पतित देवदूतांवरच नाही. तर त्या नीतिमान देवदूतांवरही झाला ज्यांनी कधी पाप केलंच नव्हता. हो, आणि हे मला अजिबात समजलं नाही. त्यांना कशाला गरज होती याची? खरं तर हा या संपूर्ण चर्चेतला कदाचित सर्वात अनपेक्षित आणि गहन भाग आहे. साहजिकच त्यांना पापांची क्षमा मिळण्याची गरज नव्हती, कारण ते निष्पाप होते. पण क्रूसामुळे त्यांच्या स्वतंत्र इच्छेची पूर्तता झाली. एक मिनिट, स्वतंत्र इच्छेचे पूर्तता म्हणजे काय? देवदूत जे आधीच चांगले होते त्यांनाही क्रूसाची गरज होती? पाप न करताही त्यांच्यात काहीतरी अपूर्ण होतं असं म्हणायचं आहे का? अगदी तसंच. या धर्मशास्त्रीय विचारानुसार त्यांची स्वतंत्र इच्छा चांगली होती, पण ती अपरिवर्तनीय किंवा निश्चित झालेली नव्हती. म्हणजे त्यांच्यातही पाप करण्याची शक्यता होती? हो, त्यांच्यात सैतानाप्रमाणे पाप करण्याची शक्यता अजूनही अस्तित्वात होती, जरी ती खूप कमी असली तरी. क्रूसावर देवाचं प्रेम आणि न्याय यांचा जो अतूट मिलाप दिसला, देवाच्या स्वभावाचं जे सर्वोच्च दर्शन झालं, ते पाहून त्यांच्या स्वतंत्र इच्छेला एक प्रकारची पूर्णता मिळाली. अच्छा. हे खूपच ॲब्स्ट्रॅक्ट वाटते. याला आपण एखाद्या उदाहरणाने समजू शकतो का? नक्कीच. या स्रोतांमध्ये एक सुंदर रूपक वापरलं आहे. जुन्या करारातला मंडप आठवतोय? हो, टॅबरनॅकल. बरोबर. त्याला देवाच्या निर्मितीचे एक छोटं मॉडेल मानलं जातं. त्यातला बाहेरचा भाग म्हणजे आपलं जग, म्हणजे काळ अवकाश, आणि आतला परमपवित्र भाग म्हणजे देवदूतांचा स्वर्ग. ओके. या रूपकानुसार येशूच्या रक्ताने केवळ पृथ्वीवरील पापांचं प्रायश्चित्त केलं नाही, तर स्वर्गातील पापाच्या शक्यतेचंही शुद्धीकरण केलं. जणू काही त्या रक्ताने स्वर्गालाही अधिक सुरक्षित आणि पवित्र केलं. तिथली कोणतीही बंडाची शक्यता कायमची पुसून टाकली. म्हणजे एकाच घटनेचे 3 वेगवेगळे परिणाम झाले. माणसांसाठी ते पापांपासून मुक्तीचं साधन ठरलं, पतित देवदूतांसाठी ते त्यांच्यावरील न्यायाचं शिक्कामोर्तब ठरलं, आणि नीतिमान देवदूतांसाठी ते त्यांच्या इच्छेच्या पूर्णतेचं आणि सुरक्षेचं साधन ठरलं. अविश्वसनीय आहे, नाही का? ही घटना किती बहुआयामी होती हे आतून स्पष्ट होतं. ठीक आहे, मग या सगळ्या माहितीला एकत्र जोडून पाहूया. जर क्रूसाचा परिणाम इतका व्यापक होता, तर मग पुन्हा तोच मूळ प्रश्न येतो. देवाने आदामाच्या रूपात येऊनच हे सर्व का साधलं? या सगळ्याचा अंतिम हेतू काय होता? केवळ प्रायश्चित्त करणं की त्यामागे आणखी काही मोठं चित्र होतं? आणि इथेच आपण या चर्चेच्या साराकडे येतो. या स्रोतांनुसार अंतिम ध्येय केवळ प्रायश्चित्त करणं नव्हतं? नाही. प्रायश्चित्त हे त्या मोठ्या ध्येयाचे एक महत्त्वाचं साधन होतं. अंतिम ध्येय होतं सृष्टीची निर्मिती पूर्ण करणे. सृष्टी पूर्ण करणे हे ऐकायला खूप भव्य वाटतंय, पण याचा नेमका अर्थ काय? देव नेमकं काय फिक्स करत होता? चांगला प्रश्न आहे. सृष्टी पूर्ण करणे म्हणजे सृष्टीला तिच्या मूळ उद्देशाप्रत पोहोचवणे, जिथे प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेशी पूर्णपणे सुसंगत असेल. ओके. जेव्हा देवाचं दुसरं रूप आदामाच्या रूपात येतं, तेव्हा ते एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करतं. पहिलं, ते आज्ञाधारकपणाचा एक परिपूर्ण मानवीय आदर्श घालून देतं, जो पहिला आदाम करू शकला नाही. दुसरं, ते प्रेम आणि न्याय यांचा मिलाप साधतं. प्रेम म्हणजे मानवाला वाचवून आणि न्याय म्हणजे पापाची शिक्षा भोगून. अगदी. तिसरं, पापाचे परिणाम किती भयंकर आहेत हे ते उघड करतं. आणि चौथं, जसं आपण पाहिलं, या प्रक्रियेतून ते देवदूतांच्या स्वतंत्र इच्छेचीही पूर्तता करतं. आणि जर देवाने देवदूताचं रूप घेतलं असतं तर या गोष्टी शक्य झाल्या नसत्या का? या स्रोतानुसार नाही. विचार करा, जर देवाने देवदूताचं रूप घेतलं असतं तर त्याला आदामाप्रमाणे भुकेची, दुःखाची, मानवी परीक्षांचा सामना करता आला नसता. तो क्रूसावर मरू शकला नसता. कारण देवदूतांना मृत्यू नाही, बरोबर? हो. त्यामुळे प्रेम आणि न्यायाचं ते सर्वोच्च प्रदर्शन, तो त्याग शक्यच झाला नसता. सैतानाच्या पापाची खरी भीषणता कधीच उघड झाली नसती. आणि सर्वात महत्त्वाचं, आदामाच्या वंशाला त्यांच्यासारखाच एक प्रतिनिधी मिळाला नसता. म्हणजे सृष्टीची निर्मितीचं ते व्यापक ध्येय अपूर्णच राहिलं असतं. नेमकं तेच. म्हणजे पतित देवदूतांना क्षमा मिळाली असती की नाही हा प्रश्न दुय्यम ठरतो. मुख्य मुद्दा हा आहे की संपूर्ण सृष्टीला तिच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आदामाचं प्रायश्चित्त हाच एकमेव मार्ग होता. अगदी बरोबर. निवडलेला मार्ग हा सर्वोत्तम नव्हता, तर तो एकमेव मार्ग होता ज्याद्वारे सर्व ध्येय साध्य होऊ शकली. सध्याच्या काळावकाशाच्या रचनेत सृष्टीची पूर्तता ही आदामाच्या प्रायश्चित्ताशी जोडलेली आहे. ही एक साखळी आहे जी एकमेकांशी अतूटपणे जोडलेली आहे. हो.
देवाने सृष्टी पूर्ण करण्यासाठी आदामाचं प्रायश्चित्त निवडलं आणि आदामाचं प्रायश्चित्त करण्यासाठी आदामाचं रूप घेतलं. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका साध्या वाटणाऱ्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि सृष्टीचा उद्देश, स्वतंत्र इच्छेचं स्वरूप आणि मानवतेच्या वैश्विक भूमिकेपर्यंत पोहोचलो. हे स्पष्ट आहे की हा वाद केवळ कोणाला क्षमा मिळू शकते याबद्दल नाही, तर देवाच्या संपूर्ण योजनेच्या सुसंगततेबद्दल आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जातो, जो या स्रोतांच्या शेवटी मांडला आहे. तो आपल्याला या विषयावर आणखी खोलवर विचार करायला लावतो. कोणता विचार? आपण सुरुवातीला गृहीत धरलं होतं की सैतान पश्चाताप करत नाही. पण कल्पना करा, फक्त एक विचार, जर त्याने आणि त्याच्या अनुयायींनी खरोखरच पश्चाताप केला असता तर काय झालं असतं? त्यांना क्षमा मिळाली असती. या स्रोतानुसार उत्तर आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असू शकतं. जर त्यांनी पश्चाताप केला असता तर कदाचित देवाने त्यांना वाचवण्यासाठी पूर्णपणे वेगळी योजना आखली असती. वेगळी योजना? हो. आणि त्या परिस्थितीत कदाचित सृष्टीची रचना, देवदूतांचं स्वरूप किंवा काळ अवकाशाचे नियम आज आहेत तसे नसते. आणि कदाचित सर्वात धक्कादायक विचार हा आहे की त्या परिस्थितीत देवाला आदामाला निर्माण करण्याची गरजच भासली नसती. काय? हो, हा विचार आपल्याला देवाच्या योजनेच्या विशालतेवर आणि त्याच्या अमर्याद शक्यतांवर विचार करण्यास प्रवृत्त करतो. जी सृष्टी आपण पाहतो ती अनेक संभाव्य सृष्टींपैकी फक्त एक असू शकते.